नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजची सर्वात महत्त्वाची अपडेट मी आपल्याला देतोय ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही अशी असणार आहे. तत्पूर्वी आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्रथमतः या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावे. शासनाच्या असणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवावेत याच एकमात्र उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन प्रचार प्रसार हा यूट्यूब चॅनल करीत नाही. हे पाहणाऱ्यांनी प्रथमतः लक्षात घेऊनच हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. चला तर पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया. प्रथमतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच अर्जदाराची माहिती भरून घेण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ॲप्लिकेशनवर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर प्ले स्टोअर ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्च बार जो आहे त्या सर्च बारमध्ये नारी शक्ती दूत इंग्रजीमध्ये NARISHAKTIDOOT इंग्रजीमध्ये लिहा आणि टाईप केल्यानंतर याप्रमाणे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल. ॲप्लिकेशन मोबाईलला स्क्रीनवर दिसल्यानंतर इन्स्टॉल बटनावरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर इन्स्टॉल बटनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डाउनलोड होईल. ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन असा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होईल. अर्जदाराने ओपन या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर ओपन पर्यायावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे ॲप्लिकेशन उघडले जाईल आणि तुमची स्क्रीन आता अशी दिसेल. स्क्रीनवर असा मेसेज आल्यावर फाईल युजिंग दिस ॲप वर क्लिक करा. स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी डन वर तुम्ही क्लिक करा. जे मी सांगतोय ते तुम्ही व्यवस्थितरित्या समजावून घ्या. स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी वर म्हणजे ॲरो जो दाखवलेला आहे तो ॲरोवरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर यापुढे ॲप्लिकेशनमध्ये असं पेज जे मी दाखवलेलं आहे ते ओपन होईल. त्यावर आपला मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला आहे तोच नंबर फक्त त्या ठिकाणी नमूद करावा. अन्य कोणताही मोबाईल नंबर नमूद करू नका. जो आधारला लिंक केलेला मोबाईल नंबरच त्या ठिकाणी तुम्ही नमूद करा. पुढे मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशनच्या बाजूला असणाऱ्या चौकोनी बॉक्सवर क्लिक करा. क्लिक केल्यावर अशा प्रकारे अटी शर्ती तुम्हाला दिसतील आणि या मंजूर असल्यास स्वीकारावर क्लिक करा. म्हणजे ॲक्सेप्ट वरती तुम्ही स्वीकारावरती क्लिक करा. अटी व शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेला OTP या ठिकाणी येथे नोंदवावा. यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे एरर मोबाईल स्क्रीनवर दिसेल. मोबाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. वर क्लिक करावे. प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव, ईमेल, जिल्हा, तालुका, नारी शक्ती प्रकार नमूद करा. तुमचा नारी शक्ती प्रकार यामधला प्रकार निवडा. माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल तयार होईल. अर्ज भरण्याआधी योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे. अतिशय सोपी माहिती आहे आणि ही सोपी माहिती तुम्ही समजून घ्या. अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी खालील कागदपत्रे तुमच्याजवळ आहेत का? नसेल तर ती तयार ठेवावीत. त्यामध्ये तुमचं स्वतःचं आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र, महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे, उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे अथवा केशरी राशन कार्ड धारक असल्यास राशन कार्डाची प्रत, तसेच स्वाक्षरी केलेले हमीपत्र आणि हमीपत्राची कॉपी डाउनलोड करण्यासाठी आता तुम्ही या ठिकाणी जे ॲरो दाखवला आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. योजनेसाठी लागणारे कागदपत्र समजून घेतल्यावर अर्ज करण्यास नारी शक्ती दूत यावरती तुम्ही क्लिक करावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी या टॅबवरती क्लिक करा.
अटी व शर्तीचा स्वीकार केल्यावर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्याने महिलेचे संपूर्ण नाव या रकान्यात भरावे. आधार कार्ड प्रमाणे अर्जदाराचे नाव भरल्यानंतर जन्मतारीख भरण्यात यावी. त्यासाठी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक करावे. आधार कार्ड प्रमाणे जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅलेंडर स्क्रीनवर दिसेल. यावर अर्जदाराची जन्मदिनांक, महिना व वर्ष या माहितीची नोंद करावी आणि ओके या पर्याय जो आहे त्या पर्यायावर तुम्ही क्लिक करा. अर्जदाराचे वय हे 21 पेक्षा कमी असल्यास किंवा 65 पेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारचा मेसेज तुमच्या या स्क्रीनवर दिसेल आणि असा मेसेज दिसल्यास अर्जदाराने अर्ज भरू नये. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, ती आपण लक्षात घ्या. जन्मतारीख भरल्यानंतर अर्जदारानं रहिवास त्या ठिकाणी भरावा. रकान्यात दिलेल्या जागी क्लिक करून तुमचा जिल्हा निवडावा तुमच्या आधार कार्ड प्रमाणे. पुढील अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक या प्रथम ॲरोच्या ठिकाणी नमूद करा. त्यानंतर अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम देखील या ठिकाणी जो ॲरो दाखवलेला आहे 2 नंबरचा त्या समोरच त्या ठिकाणी लाभाची रक्कम नमूद करा आणि ज्या ठिकाणी 3ऱ्या नंबरचा ॲरो दाखवलेला आहे त्या पर्यायाच्या ठिकाणी महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास होय अथवा नाही निवडावे. होय निवडल्यावर परराज्य ड्रॉप डाऊन मध्ये निवडावे. पुढील अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेची माहिती अर्जदारानं अचूक भरण्यात यावी. त्याने अर्जदारानं माहिती अचूक भरावी. अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडले आहे का या बाबतची माहिती भरण्यात यावी. पुढील आधार कार्डचा पहिला व शेवटचा फोटो या ठिकाणी अपलोड करावा. महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे या ठिकाणी जोडावे. ज्या ज्या ठिकाणी ॲरो दाखवलेला आहे त्या पर्यायाच्या ठिकाणी ते कागदपत्र त्या ठिकाणी जोडावेत. राशन कार्डचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा. महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे ज्या ठिकाणी लिहिलेले आहेत त्या ठिकाणी ॲरोच्या त्या ऑप्शनवरती पुरावे जोडावे. अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करावी. त्यानंतर अर्जदाराचे बँक पासबुक या ठिकाणी अपलोड करावे. हे कंपल्सरी नाही, हे अर्जदाराने लक्षात घ्यावे. आणि शेवटी ज्या ठिकाणी अर्जदाराचा फोटो म्हटलेला आहे त्या ठिकाणी आपला अर्जदाराचा फोटो अपलोड करावा. आणि ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरच्या बाजूच्या चौकोनी रकान्यावर क्लिक करावे. हमीपत्र दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा. या टॅबवरती आता तुम्ही जो ॲरो दाखवला त्या टॅबवरती माहिती जतन करा म्हणजे त्यावरती क्लिक करा. पुढील हमीपत्र दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्याची संमती द्यावी आणि माहिती जतन करा म्हणजे या ठिकाणी टॅबवरती तुम्ही क्लिक करावे. अर्ज भरल्यानंतर कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रिव्ह्यू तुम्ही जे काही माहिती भरलेला आहे त्याचा प्रिव्ह्यू देखील तुम्हाला 1 बाय 1 या ठिकाणी पाहता येईल. भरलेली माहिती योग्य असल्यास, जर माहिती योग्य असल्यास तर त्या ठिकाणी जो ॲरो दाखवला आहे सबमिट यावरती तुम्ही क्लिक करा आणि माहिती जतन केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी तुम्ही आता या ठिकाणी जो ॲरो दाखवलेला आहे त्या ठिकाणी होम पेजवर जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवरती तुम्ही क्लिक करावे. हे सर्व झाल्यानंतर तुमचा संपूर्ण जो अर्ज आहे तो यशस्वीरित्या फिलअप झालेला आहे. त्यानंतर तुमचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही केलेला अर्ज हा योग्य रीतीने भरलेला आहे आणि या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. निवेदक विठ्ठल पवार या